कास्ट केले जाते। मैदानावरती सामना रंगतो स्टार 11 मसुरे आणि साबी 11 चिंदर दोन्ही संघातील 12th मॅन विनंती आपण या ठिकाणी समालोचन कक्षात या। साबी 11 चिंदर क्रिकेट संघाचा 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी सामनावीरसाठी असे आम्हाला सगळ्यांना टी शर्ट त्यांनी दिली, त्यांची आम्हाला खूप अशी मोलाची साथ लावली असे आमचे सचिन लोकेश सर, त्यांचा आम्ही या ठिकाणी छोटासा आपला फुलगुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतोय। फोटो आहे, मोबाईल आहे। गोलंदाजच्या आक्रमणावरती हर्ष आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी हर्ष सज्ज झालेत। पहिल्या चेंडूवरती मोठा आघात केलाय परंतु चेंडू अडला गेलाय का पाहावं लागेल। यावेळी झेल होता आणि हा झेल सुटला, त्यानंतर चेंडू अडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले, परतीची फेक केली जाईल, तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या। हे साधे सोपे झेल तुम्हाला मैदानावरती टिपावे लागतील, कारण फलंदाजाचं आयुष्य हे फक्त एका चेंडूचं असतं आणि त्या चेंडूवर जर तुम्ही त्याला जीवदान दिलं तर येणाऱ्या वेळेत हा फलंदाज कितपत महागडा ठरू शकतो हे येणाऱ्या वेळेत समजेल। चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती, सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे चौकारामध्ये झालंय। सर पंच सर 2 मिनिटं जरा थांबा। स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू अजूनपर्यंत समालोचन कक्षात पोहोचला नाही आहे। स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षात पाठवा। सामना थांबविण्यात आला याची आपण नोंद घ्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची अभिमानाची ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित SPL 2025चा रणसंग्राम सलग 6वं पर्व आपण या मैदानावरती पाहतोय। सलामीची जोडी स्ट्राइक एंडवरती मंगेश आणि नॉन स्ट्राइक एंडवरती योगेश अशी जोडी आपण पाहतोय। डावाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आघात केला गेला, चेंडूवर चौकार आलाय, त्यानंतर गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी हर्ष। पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आलाय, फलंदाज आपण स्ट्राइक एंडवरती पाहतोय मंगेश यांच्या बॅटमधून। यावेळी पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय किंवा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रात झेल खाली, परंतु चेंडूने वळसा घेतलाय आणि या वाऱ्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला यावेळी तरी झालाय। ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी 3 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या आहेत। हे जोखीमग्रस्त धावा तुम्हाला मैदानावरती घ्याव्या लागतील, कारण ज्यावेळी आपण मर्यादित षटकांचे सामने खेळत असतो त्यावेळी प्रत्येक चेंडूवरती धाव येणं खूप गरजेचं आहे आणि ती धाव जर तुमच्या बॅटमधून आली तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर देखील थोडंफार दडपण येतं। हे तुम्हाला झेल टिपावे लागतील मैदानावरती। या पहिल्या 2 चेंडूंचा आपण विचार केला, 2 चेंडूंवरती 2 जीवदानं फलंदाज मंगेश यांना मिळाली। पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, एकूण 7 धावा बनल्या आहेत पहिल्या 2 चेंडूंवरती। चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थातच स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ। चांगली दमदार सुरुवात, पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा, 3 षटकांचे सामने आपण या मैदानावरती पाहतोय। यावेळी देखील कारंजा उडालाय, फटका फसलाय का योगेशाचा, क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी देखील झेल जमिनीला दान केला गेला। रसमसर हा एवढा साधा सोपा झेल होता की जरी शोलेचे ठाकूर जरी असले असते तरी हा झेल टिपू शकले असते, परंतु या सुटलेल्या झेलाचं रूपांतर लिहिलं या 2 धावांमध्ये झालंय। 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्ती, जितो कॅच जितो मॅच असं म्हटलं जातं, परंतु 3 चेंडू हाताळलेत गोलंदाज हर्ष याने आणि त्या 3ही चेंडूंवरती फलंदाजांना जीवदानं मिळाली आहेत। म्हणजे तुम्हाला झेल हे मैदानावरती टिपावे लागतील। तुमच्याकडून डावाच्या सुरुवातीला काही चुका होत आहेत, त्या उर्वरित चेंडूंवरती सुधाराव्या लागतील तुम्हाला। सांघिक धावफलक आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंच्या अखेरीस बिनगडीबाद 9 धावा। धावफलकावरती चांगली गोलंदाजी, यावेळी मात्र चांगला आर्म होता, त्याच्यावरती चांगला भन्नाट वेग होता चेंडूला, लोअर फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती सजलेला हा फटका। एका धावेसाठी एका धावेने सांघिक धावफलक दुहेरीत परावर्तित होते। 10 धावा बनल्या आहेत धावफलकावरती। फलंदाजांना ज्यावेळी आपण जीवदानं देतो त्यावेळी फलंदाजाचा आत्मविश्वास प्रबळ होतो, द्विगुणित होतो आणि द्विगुणित झालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती फलंदाज येणाऱ्या वेळामध्ये मोठे फटके खेळू शकतात। त्यामुळे तुम्हाला झेल टिपावे लागतील आणि गोलंदाजाला मात्र तुम्हाला साथ द्यावी लागेल। गोलंदाजाने पहिल्या 3 चेंडूंवरती 3 संध्या निर्माण केल्या होत्या, 3ही संधींचं सोनं झालं नाही आणि निर्णय लागला फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, परंतु यावेळी पाहावं लागेल गोलंदाजामध्ये क्षमता आहे, हर्ष यांच्यामध्ये चांगली गोलंदाजी आहे। एका वेगळ्या ॲक्शनवरती चेंडू हाताळला जातोय, फलंदाजाला थोडंसं कठीण होऊन बसलं आहे चेंडू खेळणं। यावेळी थेट फेक झाली आहे, स्ट्राइक एंडवरती फक्त 2 धावा, 2 धावांनी सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित होतोय। 12 धावा धावफलकावरती। चांगली फटकेबाजी मैदानात आपण पाहतोय, योगेश असतील मंगेश असतील स्ट्राइक एंडवरती, आता पुन्हा एकदा मंगेश यांना आपण पाहतोय।
डावकुराताचे बॅटर आहेत. आतापर्यंत 2 जीवदानं त्यांना देखील मिळाली आहेत. चांगली सुरुवात केली आहे डावाची. फलंदाजी करत असताना मसुरे स्टार 11 मसुरे क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारे हे 2 खेळाडू चांगली सुरुवात करून दिली आपल्या डावाला. यावेळी मात्र चांगला फटका, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेलखाली. गोलंदाज यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चुकी करतोय. आतापर्यंत या षटकात काय घडलंय मैदानात, कदाचित चेंडूला करंट येत असावा, कारण ज्या ज्यावेळी चेंडू हातात येतोय चेंडू भूमीला दान केला जातोय. झेल सुट्ट आहेत. पहिल्या षटकाचा खेळ माघारी पडलाय. तब्बल पहिल्या षटकात 4 जीवदानं मिळाली आहेत आणि 4 जीवदानासहित सांघिक धावफलक जर आपण पाहिलं, हर्षाच्या षटकात तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्या. माफ करा, 13 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी पेश केली. हर्ष यांनी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, परंतु त्यानंतरचे चेंडू हे मात्र खरोखर अपवादात्मक होते. फलंदाजाला कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले गेले. समर्पक अशी उत्तरं नव्हती, जेणेकरून मोठे फटके सजू शकले नाही आहेत. पहिल्या चेंडूचा जर आपण अपवाद वगळला तर येणारे 5 चेंडू हे मात्र चांगले हाताळले गेले होते गोलंदाजांकडून. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत आजच्या दिवसात, उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. हे 6वं पर्व आहे आणि हे तेवढंच नीटनेटकं नेत्रदीपक दैदिप्यमान आयोजनाअंतर्गत चालू असणारी ही स्पर्धा. खरोखर लाख लाख धन्यवाद मानावे लागतील सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित SPL, अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंना खेळण्याची ही नामी संधी आहे. गावावरून काही खेळाडू दाखल झाले आहेत. मुंबई स्थित असणारे सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळत आहेत. म्हणजे या सर्व खेळाडूंना ही एक नवसंजीवनी देणारी स्पर्धा आहे. गोलंदाजच्या आक्रमणावरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. सावी 11 चिंदर क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा अजून एक गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी ऋषिकेश यांच्या नावाची वर्णी लागली आहे. जर गोलंदाजच्या आपण रनअपचा विचार केला तर तेज तरार चेंडू हाताळणारा हा गोलंदाज आहे. याच्याजवळ चांगलं व्हेरिएशन देखील असेल, कारण आपण त्याच्या देहबोलीचा जर विचार करायला गेलं तर चांगला गोलंदाजाच्या दृष्टीने ज्याप्रमाणे तुमची देहबोली पाहिजे त्या प्रकारची देहबोली आहे या गोलंदाजाची. ऋषिकेश तयार. पहिल्या चेंडूवरती ऋषिकेशचं स्वागत केलं गेलंय फलंदाज मंगेशाच्या बॅटमधून, परंतु हा फटका फसलाय. झेल सुटलाय. काय घडतंय मैदानात, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून काय चुका होत आहेत. आता हा जर झेल आपण पाहिला तर तब्बल 5 झेल आतापर्यंत सुटले गेले आहेत. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ माघारी पडलाय, त्यामध्ये 5 झेल जमिनीला दान केले गेले. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी मैदानात पाहायला मिळणार आहे. गोलंदाज चांगले प्रयत्न करतात, परंतु तुम्हाला साथ ही द्यावी लागेल. मालवण तालुक्यातील 2 गाव अगदी जवळजवळचे सिमदडे बोलले तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण चिंदर आणि मसुरे हे बाजूबाजूचे गाव आणि त्या गावावरून बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू, आपल्या गावाच्या नावासाठी खेळणारे हे सर्व खेळाडू आपण या SPL मध्ये पाहतोय. पुढे सरसबट टोलावलेला फटका फलंदाज मंगेशाच्या बॅटमधून. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. खराब फेकी. ही फेकी खूप खराब होती. थेट फेक तुमची होणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही थोडंसं दडपणात असता त्यावेळी तुमच्याकडून हे चुका होतात. दडपण तुम्हाला झुगारायचं आहे. दडपण झुगारून तुम्हाला मैदानावरती तुमच्याकडून होणारं कार्य हे सिद्धीस न्यावं लागेल. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 3 धावा बनल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती सांघिक धावफलक 16 धावा. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा. यावेळी मात्र चांगला फटका. चेंडूचा प्रवाह डीप स्क्वेअर क्षेत्रात थेट बर्रार झालाय का, परंतु क्षेत्ररक्षकाने दर्जेदार झेल टिपलाय. आतापर्यंत जे 5 झेल सोडले होते त्यापैकी हा झेल वाकण्याजोगा, सर्व काही विसरून जायला भाग पाडणारा झेल होता. दर्जेदार झेल टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात स्टार 11 मसुरे क्रिकेट संघाचा पहिला गडी बाद होतोय आणि बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय मैदानात मंगेश. त्याच्या बॅटमधून 7 चेंडू 14 धावा ठोकल्या गेल्या. मंगेश या ठिकाणी बाद होतोय. 17 धावसंख्येवरती पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने गणेश. फलंदाज क्रमांक 3. स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल एक ब्रेक थ्रू हवा होता, तो मिळवून दिलाय गोलंदाज ऋषिकेश यांनी. त्यांना आता चांगली साथ मिळाली आहे क्षेत्ररक्षकांची आणि त्यामुळे मैदानावरती आता काहीतरी सुखकर प्रवास वाटू लागलाय. तो म्हणजे सावी 11 चिंदर क्रिकेट संघाचा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. घेतलेला निर्णय काहीसा अंगलटी येतोय का असं पहिल्या 7 चेंडूंवरती वाटलं, परंतु जो या षटकातील 3रा चेंडू होता तो मात्र या सामन्याला, या पहिल्या डावाला कलाटणी देणारा ठरलाय. एक गडी बाद तर झालाय. सांघिक धावफलक स्थिरावले 17 धावांवरती. एक गडी बाद 17 असं धावफलक आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर सज्ज झाले आहेत गणेश. नॉन स्ट्राईक एंडवरती जो सलामीला आला होता फलंदाज योगेश नॉन स्ट्राईक एंडवरती सज्ज झाले आहेत. गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय सफलता प्राप्त गोलंदाज ऋषिकेश यांना.
चांगली गोलंदाजी देखील ते पेश करतायत. षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 4 चेंडू खोदून काढलेला चेंडू, चेंडूचा प्रवास तर डीप मिड विकेट क्षेत्रापर्यंत झालाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. आउटफील्ड थोडं स्लो आहे, त्याचा फायदा हा फलंदाजांना निश्चितपणे होतोय. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही फेक करता त्यावेळी थेट फेक गोलंदाज किंवा यष्टिरक्षकाच्या हातात होणं खूप गरजेचं असतं. 2 धाबांनी सांघिक धावफलक आपण पाहतोय. गणेशने आल्या पहिल्या चेंडूवर दुहेरीचा एक फटका खेळलाय. सांघिक धावफलक 19 धावा बनल्या आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे आणि या षटक क्रमांक 2 मधील क्रमांक 5 चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा सबी 11 चिंदर क्रिकेट संघाचा ऋषिकेश. तेज तरार चेंडू हाताळणे या गोलंदाजाचा हात काढला आहे. वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणं पसंत करतो आणि यावेळी मात्र दिशा दाखवले गेले आहे. डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास, प्रोटेक्शन नाही आहे, बॅकअपसाठी शर्तीचे प्रयत्न, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने दिशा बदलली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार होतोय. आलाय SPL चौकार. एक मोठा कणकणीत फटका आलाय गणेशांच्या बॅटमधून. हा चौकार खूप महत्त्वाचा ठरेल फलंदाजी करणाऱ्या स्टार 11 मसुरे क्रिकेट संघासाठी. ऑक्सिजनचं काम करून जाणारा हा फटका होता. गणेशांच्या बॅटमधून जो फटका आलाय तो खरोखरच एक चांगला फटका आहे आणि त्या फटक्याने सांघिक धावफलक परावर्तित होईल. आपण पाहतोय धावफलकावरती 4 धाबांचा बदल पाहायला मिळेल. 23 धाबा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 ची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज ऋषिकेश पॅडलाईनवरती चेंडू हाताळला होता. त्याच्यावरती चेंडूला वाचलं गेलं. त्याच्यावरती सुरेख फटका, देखना फटका आपण पाहिला. फलंदाज गणेशांचा शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 ची सांगता करणारा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टीचा प्रयास, लागला तर आगाच नाही तर बरबाद. आगाच केलाय. सलगच्या चेंडूवर अजून एक मोठा फटका. चेंडू सीमारेषे पार होतोय 4 धावांसाठी आणि चौकाराने सांघिक धावफलक. शेवटच्या चेंडूवर आलेल्या चौकाराने सांघिक धावफलक. 2 षटकांच्या अखेरी 27 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. एक गडीबाज 27. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. गोलंदाज हर्ष त्यांनी हे षटक हाताळलं होतं. षटक क्रमांक 2 ऋषिकेश यांनी हाताळलं. त्या षटकात एक गडी बाद केला, 14 धावा खर्च केल्या आणि आता पाहावं लागेल षटक क्रमांक 3 अर्थातच लॉकचे षटक हाताळण्यासाठी कोणाची वर्णी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाच्या स्क्रीनवरती कोणाचा चसमुख चेहरा पाहायला मिळेल, कोणावरती भारी भक्कम विश्वास दाखवला जाईल. मैदानावरचा जर आपण विचार केला तर ही जमेची बाजू आहे फलंदाजी करणाऱ्या स्टार 11 मसुरे क्रिकेट संघाची. आतापर्यंत पाहिलं तर सलामीला अल्लाह योगेश आणि त्यानंतर फलंदाज क्रमांक 3 गणेश चांगली फलंदाजी करतायत. 3 चेंडू खेळले आहेत गणेश. आतापर्यंत 10 धावा त्यांच्या बॅटमधून टोकल्या गेल्यात. चांगली फलंदाजी आणि चांगली साथ त्यांना देत आहेत ते म्हणजे सलामीवीर योगेश. गोलंदाजच्या आक्रमणावरती नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 सांगतेचे 6 चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतील. दीपक अंतिम 6 चेंडू गोलंदाजच्या आक्रमणावरती. दीपक आतापर्यंत पाहिलं सामना बरोबरीत आहे कारण या मैदानावरती 35 ते 40 धावा या रनचेस तेवढं महागडं ठरणार नाही आहे, परंतु या षटकात ज्या धावा येतील त्या धावा खूप महत्त्वाच्या असतील, निर्णायक ठरतील. विजय पराजयातील अंतर कमी जास्त करणारे असतील आणि हा पहिल्या डावातील पहिला अवांतर चेंडू हाताळला गेला आहे. गोलंदाज दीपक यांच्याकडून थोडीशी निराशाजनक सुरुवात, लाईन लेंथ थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. तुम्हाला लाईन लेंथ सुधारावी लागेल आणि त्यानंतर चेंडू हाताळावे लागतील. तुमचं लक्ष मैदानावरती असणं खूप गरजेचं आहे. डाकुराताच्या गोलंदाजावरती एक मोठा आघात केला गेलाय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑनच्या डोक्यावरून थेट फरार झालाय. आलाय अजून एक SPL मोठा घणाघाती फटका षटकारासाठी. षटकाराने सांघिक धावफलक आपण पाहतोय. दीपकने पहिला चेंडू अवांतर हाताळला, त्यानंतर त्या चेंडूवर एक मोठा आघात केला गेलाय. षटकाराने सांघिक धावफलक 34 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवर तब्बल तसं पाहायला गेलं तर अवांतरची 1 धाव, त्यानंतर आलेला षटकार एकूण 7 धावा या पहिल्या चेंडूवर मोजल्या गेल्यात. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक निर्णायक आहे, त्यामुळे तुम्हाला विचार विनिमय करूनच षटक हाताळावं लागेल. स्ट्राईक एंडवरती ज्याप्रमाणे गणेशने सुरुवात केली त्याच प्रकारची पुन्हा एकदा त्याच खेळीवरती ओढण्याचं काम फलंदाज योगेश करताना आपल्याला पाहायला मिळतं. मसुरे क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डोमॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवाह, चेंडू 1 बाउन्स फरार आलाय. अजून एक चौकार. हे फटके खूप महत्त्वाचे आहेत, नवसंजीवनी देणारे फटके आहेत. विजय आणि पराजयाचं अंतर कमी जास्त करणारे फटके आहेत आणि शेवटच्या स्लॉकच्या षटकात ज्या धावा येतात त्या धावा खूप महत्त्वाच्या असतात. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी जर आपण सांगायचं झालं, बोलायचं झालं तर पहिल्या डावात तुम्ही जेवढ्या कमी धावात प्रतिस्पर्धी संघाला रोखाल तेवढा फायदा तुम्हाला धावांचा पाठलाग करताना होतो. म्हणजे दुसऱ्या डावात तुम्हाला तेवढ्या कमी धावा कराव्या लागतात. परंतु आता पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर 11 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांनी. गोलंदाज आहेत दीपक. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सांघिक धावफलक 38 धावा.
एक गडी बाद 38 असं धावफलक स्ट्राईक एंडवरती. दोन्ही फलंदाज चांगली फटकेबाजी. यावेळी मात्र कार्पेटच्या साह्याने घरंगळत जाणारा हा फटका क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये परतीची फेक झाली आहे. तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षणात सुधारणा कराव्या लागतील तुम्हाला येणाऱ्या काळात. या सुद्धा चूक तुम्हाला विचार करायला भाग पाडतील, कारण आपण पहिल्या षटकात तब्बल 4 झेल सोडले. त्यानंतर षटक क्रमांक 2 मधील ऋषिकेश यांच्या पहिल्या चेंडूवर 1 झेल सुटला. हे सुटलेले 5 झेल त्यानंतर एकेरीचे रूपांतर दुहेरीत केले गेले. त्या धावा तुम्हाला कुठेतरी विजय आणि पराजयाचं अंतर कमी जास्त करणारे ठरतील. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं कुठेतरी थोडंफार प्रमाणात आपल्याला फरक जाणवेल मैदानावरती. सांघिक धावफलक आपण पाहतोय 40 धावा. त्यानंतर एक मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास. यावेळी देखील पाहावं लागेल काय येईल निर्णय. चेंडू पुन्हा एकदा थेट फरार झालाय 6 धावांसाठी. स्लॉकच्या षटकात दीपक यांच्याजवळ विश्वास दाखवला गेला, परंतु दीपक आतापर्यंत आपण पाहिलं तर थोडेसे महागडे ठरत आहेत असं वाटू लागले. 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 चौकार आलाय, 2 षटकार आलेत, 1 अवांतर आलाय आणि 1 दुहेरीचा फटका देखील आलाय. म्हणजे या षटकात आपण पाहिले तर आतापर्यंत 19 धावा 4 चेंडूंवरती खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. षटक क्रमांक 3 अर्थातच स्लॉकचं षटक, हाणामारीचं षटक. ज्या षटकात धावा घेण्याचा प्रयत्न असतो त्याचं पृथक्करण मैदानावरती आपण पाहतोय. चांगली कलात्मकता पाहायला मिळते. तुमच्याजवळ व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. मातीची विकेट आहे, चेंडू थोडासा थांबून बॅटवरती येतोय आणि त्याच्यावरती असणारी ही नजर खूप महत्त्वाची आहे. फलंदाज आपलं कौशल्य दाखवत आहेत, परंतु गोलंदाजांना इथून पुढे सावरायचं आहे. यावेळी चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, ब्रह्मास्त्र काढले गेला. फलंदाजाला थोडंसं बुचकळ्यात टाकणारा चेंडू हाताळला गेला. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस म्हणून ज्या चेंडूला ओळखलं जातं, संबोधलं जातं, असं धीम्या गतीचा चेंडू हाताळला गेला. गोलंदाज दीपक यांच्याकडून 1 चेंडू निर्धाव आलाय. आणि या संपूर्ण जर डावाचा या इनिंगचा विचार करायला गेलं रासम सर, तर पहिला निर्धाव चेंडू हा षटक क्रमांक 3 मधील 5वा चेंडू, हा पहिला निर्धाव चेंडू आला या संपूर्ण डावात. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु यावेळी पुलटॉस चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटक्यासाठी चेंडूची निवड. चेंडू थेट भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. षटकार आलाय आणि षटकाराने सांघिक धावफलक 52 धावा विजयाचं लक्ष ठेवलाय. 18 चेंडू आणि 53 धावांची असेल गरज. ती म्हणजे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं 6-11 चिंदर क्रिकेट संघाला. 18 चेंडू 53 धावा बनवायच्या आहेत. चला मसुरे संघ विनंती, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. स्टार 11 मसुरे. सह्याद्री स्ट्रायकर्स आणि औदुंबर 11 नाधिवडे दोन्ही संघ कर्णधार आपणास विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या. सह्याद्री स्ट्रायकर्स आणि औदुंबर 11 नाधिवडे दोन्ही संघ कर्णधार विनंती आहे, नाणेफेकीसाठी या. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 वर्ष 6वे हा रंगतदार सोहळा 2 दिवस या सिडको मैदानावरती संपन्न होतोय. आणि या सोहळ्यासाठी आम्हाला अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली. त्यातलेच एक आमचे लाडके म्हणजे श्रीराम स्पोर्टचे सर्व माननीय सचिनजी लोके सर यांनी आपल्या या संपूर्ण मॅचमध्ये जे मॅन ऑफ द मॅच दिली जाते त्याच्यासाठी टी शर्ट स्पॉन्सर्स केलेत. मी लोके सरांना विनंती करेन त्यांनी मंचावरती यावं. आणि मी विनायक अपराज सरांना विनंती करेन सचिन लोके सरांचा आपण पुष्पगुच्छ शाल देऊन सन्मान करायचा आहे. सचिन सरांचा सत्कार केला जातो. जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. यंदा सचिन दादांनी टी शर्टा दिल्या, पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी मोठा दितलो. हळूहळू ही वारी युरोप टूर पर्यंत पण जाऊ शकता मॅन ऑफ द सिरीज म्हणान. आणि याच्यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही संघ नायकांनी याच्यानंतर सामना कोणाचा होतो? यानंतर होणारा सामना सह्याद्री स्ट्रायकर्स आणि औदुंबर 11 नादिवडे या दोघांच्या संघ नायकांनी होता. आणि मी सचिन दादा विनंती करते त्यांनी नाणेफेकीसाठी होता.
नादिवडी संघाचा संघमालक कोण हा आणि दुसरं कोण संघमालक कोण तुमचं बाबा बारशाची पाकिटा भरून येले मा अच्छा सचिन दा प्लेअरवरती ऑब्जेक्शन हा काय निखिल नाही हा मालवणातलं म्हणून विचारतो का हा चल हो माग छापा काय काय सोमता सांग मरे हात बरं संघाचं नाव काय तुमच्या संघाचं नाव काय टीमचं नाव अच्छा सह्याद्री स्ट्रायकर्सने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजून लावून घेतलेलो असा सह्याद्री स्ट्रायकर्स नाणेफेक विन रुपया काय घेतात सचिन दादा सांगा मरे काय घेतात ता स्टार 11 मसुरे आपल्या गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. गणेश सलामीची जोडी मैदानात 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी अबोय सांगा मरे पहिला चेंडू पोलोर्लिनचा चेंडू लॉंग ऑन पर्यंत चेंडूचा प्रवास झालाय. एक धाव 53 धावांच्या पाठलागाला यावेळी सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आपण पाहतो सह्याद्री स्ट्रायकर्सने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत फलंदाजी स्वीकारली आहे आणि समोरच्या संघाला क्षेत्ररक्षण लावून घेण्याची संधी दिली आहे. 53 धावांचा एका बाजूने बचाव करायचा आहे, एका बाजूने 53 धावांचा पाठलाग करायचा आहे, एका बाजूने धावा रोखायच्या आहेत आणि एका बाजूने धावा ठोकायच्या आहेत. हे द्वंद्व युद्ध आहे मैदानावरती. ही लढत आहे, ही लढत तुम्हाला जिंकायची आहे जेणेकरून पुढील सामना खेळण्यासाठी आपण पात्र व्हाल. परंतु यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय लखन बांदिवडेकर सर यांना. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्याच्यावरती चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. एकच धाव बनेल, एक धाव त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु बॅकअप आहे. क्रिकेटच्या मैदानावरती बॅकअपला खूप महत्त्व आहे. तुमच्याजवळ जर बॅकअप नसेल तर तुम्हाला बॅकअप करावा लागेल. पहिल्या 2 चेंडू 2 धावा बनल्या आहेत. 53 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आता 16 चेंडू 51ची गरज आहे. 18 चेंडू 53 असं आव्हान होतं परंतु आता जरा पाहायला गेलं पहिल्या 2 चेंडू 2 धावा बनल्या आणि त्यामुळे येणाऱ्या चेंडूंवरती 16 चेंडूंवरती तुम्हाला 51 धावा ह्या बनवाव्या लागतील. गोलंदाजच्या आक्रमणावरती गणेश पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फसलेला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन परंतु चेंडू हा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देतोय. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. थेट फरार झालाय चेंडू 6 धावांसाठी आणि एक आश्वासन देणारा मोठा फटका. फलंदाज आपण पाहतोय रुपेश यांच्या बॅटमधून एक मोठा घणाघाती प्रहार केला गेलाय आणि 6 धावांनी सांघिक धावफलक 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु या स्पर्धेची एक खासियत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना हे खेळण्यासाठी दिलेलं हे व्यासपीठ आहे आणि यावेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेल डिपला गेलाय. ज्या पूर्वीच्या चेंडूवरती जो मोठा फटका आला होता त्याच प्रकारचा चेंडू परंतु हा चेंडू हा लोअर फुलटॉस होता परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता चेंडू आपल्या हातात समाविष्ट करून घेतलाय. पहिल्या गड्याचं पतन होते. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या चिंदर क्रिकेट संघाला. रुपेश यांच्या स्वरूपात वैयक्तिक 3 चेंडूत 7 धावांची खेळी या ठिकाणी समाप्त होते आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूंच्या अखेरीस सांघिक धावफलक 1 गडी बाद 8 धावा. सुरुवात तर चांगली केली होती. फलंदाज रुपेश यांनी एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू लालसा प्राप्त झाली मोठा फटका खेळण्याची परंतु दिशा चुकली. खेळपट्टीचा विचार केला तर मिड विकेटपासून फाईन लेगपर्यंत जे क्षेत्र आहे ते षटकारासाठी जवळचं आहे परंतु लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ जे क्षेत्र आहे ते थोडंफार फलंदाजांना कठीण होऊन बसते या मैदानावरती. नवीन फलंदाज क्रमांक 3 प्रशांत यावेळी सज्ज झालेत. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील प्रशांत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ गणेश हाताळताना पाहायला मिळतात. पहिल्या 4 चेंडूंवरती 1 गडी बाद केलाय. 8 धावा देखील खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. 53 धावांचा पाठलाग करत असताना ही जोडी
मधल्या फळीतील फलंदाज आणि सलामीवीर या दोघांना देखील जोखीम पत्करावी लागेल. इथून पुढे डावाला सावरायचं आहे. संपूर्ण डावाची जबाबदारी आहे. 53 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. त्याप्रमाणे तुम्हाला खेळ हा मैदानावरती साकार करावा लागेल. यावेळी पहिल्या चेंडूवरती फटका बसलाय. गोलंदाज झेल करण्यासाठी प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मध्ये अर्थातच नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास झालाय. एका निर्जन स्थळी चेंडू मात्र पवित्र मायभूमीला स्पर्श करतोय. एकेरीची पावलं दुहेरीकडे वळली. दुसरी धाव पूर्ण झाली. 2 धावांनी सांघिक धावफलक दुहेरीत परावर्तित. 10 धावा. धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. प्रशांत यांच्या बॅटमधून आल्या दुहेरीचा एक फटका कारंजा उडाला होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडेफार दूर राहिलेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टीचा प्रयास. यष्टनच्या मागे सुरेख यष्टीरक्षण आपण पाहतोय. लखन बांदिवडेकर यांच्याकडून कोणतीही चूक नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ माघारी. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 43 धावांची असेल गरज. 12ला 43 बनवायचे आहेत. 6ला 10 बनले आहेत. 12ला 43 बनवायचे आहेत. मैदानावरती एका दुसऱ्या फलंदाजाला आपण मैदानात पाहतोय. निलेश आणि प्रशांत यांना जोखीम पत्करून फलंदाजी तुम्हाला करायची आहे. मैदानावरती जबाबदारी तुम्हाला लिलया पार पाडायची आहे. त्यामुळे तुम्हाला या मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि या मैदानावर जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतील. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज गोलंदाजचं नाव विजय. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. विजय फिरकीचे जादूगार आहेत. विजय यावेळी सज्ज झाले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. कधी आतल्या दिशेने चेंडू वळवतात, कधी बाहेरच्या दिशेने. फलंदाजांना कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जातात त्यांच्या माध्यमातून, परंतु स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज डावखुऱ्याचा बॅटर आपण पाहतोय निलेश हा देखील काही कमी नाही आहे. यावेळी मिसटाईम फटकाच म्हणावा लागेल. या मिसटाईम फटक्यावरती चेंडूचा प्रवास यावेळी मात्र तिसऱ्या स्लिपमध्ये अर्थातच 3rd स्लिपपर्यंत झाला आहे. 1 धाव बनली आहे. एकेरी दुहेरीने आता भागणार नाही आहे. तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी शॉट सिलेक्शन करावं लागेल मैदानात. ते मोठे फटके आणावे लागतील. ज्याप्रमाणे रुपेश यांनी जो मोठा फटका टोलावला होता त्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता यावेळी तुमच्या संघासाठी खूप महत्त्वाची आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका बसलाय का पाहावं लागेल. प्रशांत यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली, झेल टिपला गेलाय आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरी सफलता हाती लागते क्षेत्ररक्षण करणाऱ्या मसुरे अर्थात स्टार 11 मसुरे क्रिकेट संघाच्या खाती. विजय एक आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. सांघिक धावफलक स्थिरावलाय. 2 गडी बाद 11 धावा. 53चा पाठलाग करत असताना दोन गडी बाद 11 असं धावफलक आपण पाहतोय. थोडीशी खालावलेली परिस्थिती, थोडासा बॅकफुटवरती संघ सावी 11 चिंदर क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला इथून पुढे मोठे फटके खेळायचे आहेत. अजून 42 बनवायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10ला 42 बनवायचे आहेत. तुमच्यामध्ये क्षमता आहे, ती काबिलियत आहे. ती काबिलियत तुम्हाला या मैदानावरती सत्यात उतरवावी लागेल. नवीन फलंदाज आल्या अल्टीपल्टीचा प्रयास केला गेलाय. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज विजय यांच्याजवळ व्हेरिएशन आहे. 6 चेंडू विविधतेने हाताळणारे चेंडू म्हणून या गोलंदाजाची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर क्षेत्रात. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावांसाठी. बऱ्याच प्रतीक्षेनंतर एक मोठा फटका आलाय. चौकार आलाय. फलंदाजांच्या बॅटमधून चौकाराने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 15 धावा. षटक क्रमांक 2 मधील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी पेश करतायत विजय. थोडासा हा चेंडू आखूड टप्प्यावरती हाताळला गेला, वाचलं गेले चेंडूला आणि त्यानंतर मात्र जे क्षेत्र खाली होतं डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र, त्या क्षेत्रात चेंडूचा प्रवास घडवून आणला आहे. चांगली फटकेबाजी या 2 फलंदाजांकडून अपेक्षित आहे. सामना हळूहळू मात्र दूर होत चालतोय. आतापर्यंत पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 15 धावा बनल्या आहेत. म्हणजे अजून तुम्हाला 38 धावा ह्या बनवायच्या आहेत. पुढे सरसावलं होतं, पदलालित्य दाखवलं, परंतु पदलालित्यचा अभावापेक्षा गोलंदाजाचा वरचष्मा हा कायमस्वरूपी राहतोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. समीकरण पुन्हा बदललं आहे. 7ला 38 बनवायचे आहेत. सामना दूर होत चालला आहे. क्रिकेट संघ चिंदर याच क्रिकेट संघाकडून यावेळी सन्मान दिलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता.
2 षटकांच्या अखेरीस सांघिक धावफलक 53 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावरती. विजयासाठी 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. तसं पाहायला गेलं तर शक्य असं आव्हान अशक्यप्राय होऊ लागलंय मैदानावरती. कारण 6 चेंडू 38 धावा करणं हे थोडंफार या मैदानाचा जर विचार करायला गेला तर फलंदाजासाठी कठीण असणारी ही खेळपट्टी आहे. मातीची विकेट आहे. सध्याच्या घडीला पाहिलं तर सिमेंट विकेटवरती खेळण्याची रोजचा सराव असतो या खेळाडूंचा. परंतु मातीच्या विकेटवरती ज्यावेळी आपण खेळत असतो त्यावेळी तुमचं चेंडूवरती नजर असणं खूप गरजेचं आहे. चेंडू कधी धीम्या गतीने हाताळले जातात. वेगात हाताळलेला चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर कधी उचली प्राप्त करतो, कधी खाली राहतो. चेंडूचा कधी वेग कमी होतो तर कधी वेगात चेंडू येतो. त्यामुळे चेंडूवर असणारी नजर ही तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज योगेश मंगेश यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. एक मोठा आघात केला गेलाय. फलंदाज निलेशाच्या बॅटमधून चेंडू मोठ्या फटक्यासाठी निवड. शॉट सिलेक्शन तर चांगलं झालंय. स्वागत केलं गेलंय. अजूनही हार मानायला तयार नाही आहेत हे चिंदर संघाचे खेळाडू. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. सांघिक धावफलक परावर्तित झालाय. आतापर्यंत पहिले 21 धावा बनल्या आहेत. यावेळी मात्र चेंडू फसवणारा चेंडू होता. फलंदाजाला फसवल्या गेल्या, जखडल्या गेल्या, निशब्द करणारी ही गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु त्यानंतरचा चेंडू हा मात्र कलात्मकतेने हाताळला गेला. विचार विनिमय करून चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजांकडून. षटक क्रमांक यावेळी देखील चांगला फटका. क्रमांक 3 चेंडूवरती अजून एक मोठा घणाघाती प्रहार. चेंडू पुन्हा एकदा 6 धावांसाठी आणि 6 धावांनी सांघिक धावफलक जर आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती. 53 धावांचा पाठलाग. अजून 26 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 26 धावा. 3 चेंडू 26 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती बहरात असणारी फलंदाजी. यावेळी देखील मोठा फटका. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. अर्थातच निलेश वारंवार षटकारांची भाषा बोलू लागलाय. जर निलेशला सुरुवातीपासून जर स्ट्राईक मिळाली असती तर मात्र मसुरे क्रिकेट संघाला देखील धोक्याची घंटा असू शकली असती. ही चांगला फटका आलाय. 6 धावांनी सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती. 2ला 20 बनवायचे आहे. थोडंसं अशक्य असं आव्हान, परंतु गोलंदाजाकडून एका दुसरी चूक झाली तर ती चूक महागडी ठरू शकते. त्यामुळे आपण ती चूक करणार नाही अशा इराद्याने गोलंदाजी करायला पुन्हा एकदा वाकूट टप्पे. चेंडू यावेळी मात्र सुरेख फटका. डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास घडून आणलाय. अजून एक मोठा प्रहार आणि 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. त्यामध्ये 4 षटकार फलंदाज निलेश यांच्या बॅटमधून टोकले गेलेत. चांगली फटकेबाजी मैदानावरती. सामना जरी दूर झाला असला तरी मात्र ही निलेशच्या फलंदाजीची चर्चा ही संपूर्ण SPL मध्ये केली जाणार आहे. सहजासहजी हार मानणारा हा खेळाडू नाही आहे. सामना जरूर दूर झालाय परंतु आपण देखील मैदानावरती कमी नाही याची शाश्वती देतोय. शेवटचा चेंडू निर्धाव आलाय आणि या सामन्यावरती विजयावरती शिक्कामोर्तब करतोय स्टार 11 मसुरे क्रिकेट संघ. नवीन सामना मैदानावरती आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. सह्याद्री स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात औदुंबर 11 नादिवडे या 2 संघादरम्यान कशाप्रकारे पंचांनी लगेच पुढचा सामना चालू करायचा आहे. पंच कशाप्रकारे हा सामना रंगेल, काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज सर